हाल पुढे या महाराष्ट्राने जिथे खेळायला सुरुवात पाहुण्यांचं या ठिकाणी प्रस्थान होत आहे. ज्या पाहुण्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं भेट दिली त्या पाहुणे या स्पर्धेमधून प्रस्थान करतात त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. वरून या मॅच जिथे खेळायला सुरुवात झाली रवी ठोंबरे आणि पंकज ठोंबरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये अस्रोटी का नाम लवजी अशी मॅच जरूर पाहायला मिळते. सन्मान्य राकेशजी बांदल आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यावं. यावेळेस सखोल टप्प्याचा चेंडू होता पुरेपूर चेंडू मात्र बाहेर निघतोय. पंचांनी ओळखलं की हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. इथे शरीरापासून बराचसा लांब दिला चेंडू एक्स्ट्रा धाव देऊन जातोय. संघाची धाव फलक मात्र या चेंडूवरती ओपन केलाय. एक धाव जोडली गेली आहे टीम अस्रोटी संघाच्या या स्कोरबोर्डवरती. सुरुवात कशी केली जाईल तर सुरुवात पहिल्या सत्रामध्ये अस्रोटी संघ कशा प्रकारची फलंदाजी करतोय प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे आहेत. अस्रोटी का नाम लवजी यावेळेस बेमिसाल टायमिंग बराच कालाव्यामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्यानंतर चेंडूला मात्र अगदी व्यवस्थित चेंडू कलेक्ट करता आला नाही. जेल सुटल्यानंतर इथे धावा कंप्लीट झाल्या. या दोन धावेने अस्रोटी संघ प्रथम फलंदाजी करत असताना 3 धावसंख्येवरती पोहोचतोय. सुरुवात कशी केली जाईल हे पहिलं सत्र आहे जिथे टॉस जिंकलाय टीम लवजी संघानं आणि निवडलं प्रथम क्षेत्ररक्षण. आपल्या गोलंदाजांवरती विश्वास इथे दाखवला गेलाय. षटक क्रमांक पहिलं तेजस कराळेचं एक पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. P1चं हे षटक आपण जरूर पाहतोय. तेजसचं 30 तरार फेकी गोलंदाज आहे. अगदी आपल्या गोलंदाजांवरती आपल्या चेंडूवरती नाचवण्याचं काम या खेळपट्टीवरती करत असतात तेजस. तब्बल अद्यापर्यंत 2 सिंगल जोडल्या गेल्यात. एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव या षटकामध्ये जरूर जोडली गेली. 3 धावा आहेत. सुरुवात कशी होईल यावेळेस बेमिसाल टायमिंग शॉट सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू निघून चाललाय लांगॉन सीमा पार. पंचांचा निर्बळ येतो या चेंडूवरती आलाय हा जबरदस्त असा षटकार यश डीजे तांडेल. ते चमचमतोय काय जबरदस्त फटका खेचला फलंदाज रवी ठोंबरेच्या बॅट मधून. जबरदस्त टायमिंग होतं. बेमिसाल फटका पाहिला तो मागच्या चेंडूवरती. यावेळेस ते क्षेत्र निवडले आता जबरदस्त फलंदाजीचा नमुना आणि पाहायला मिळाला. मागच्या चेंडूनंतर आलेल्या षटकारचा हा एक जबरदस्त असा चौकार. या 4 धावेने संघ अस्रोटी संघ पुढे पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. यस डीजे तांडेल. सन्मान्य सचिनजी मोरे नगरसेवक खोपोली नगर परिषद यांनी या स्पर्धेला आमदार ट्रॉफीला मनापासूनच्या शुभेच्छा आल्यात. त्यानंतर आमचे मराठीचा एक निवेदक आणि उत्कृष्ट समालोचक विनोदजी सोलंकी यांनी देखील या स्पर्धेच्या निमित्तानं ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत आणि या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. जबरदस्त फटका बेमिसाल टायमिंग होता. पुनश्च षटकार आलाय. रवी ठोंबरेचा तडाखा पाहिला जे आक्रमक खेळण्यास सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावपळकावरती धावा आहेत त्या 19. या ठिकाणी आमचे राकेशजी बांदल यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील या मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांची मॅच जरूर राकेशजी बांदल यांचं शुभागमन आणि स्वागत मागच्या चेंडूवरती पाहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांची मॅच आहे. हे पहिलं सत्र सुरू आहे जिथे लवजी संघ प्रथम टॉस जिंकला आणि आपल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला. तेजस करायचं षटक आपण पाहिलं अगदी 19 धावा खर्च झाल्या. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. धावांची गती किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा अस्रोटी संघ. जबरदस्त असं आयोजन आणि खऱ्या अर्थाने हे नियोजनबद्ध ही स्पर्धा सुरू आहे. गेल्या 2 रात्रीमध्ये काय दर्जेदार प्रकारचा खेळ या खेळपट्टीवरती या मैदानावरती आपण गेल्या 2 रात्रीमध्ये पाहिला. आजची या स्पर्धेची 3री रात्र. षटक क्रमांक 30 सप्रेम थरकुडे बराचसा अनुभवी सप्रेमकडे बराचसा
मॅचेस मध्ये आपल्या संघाची बाजू मांडत असताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेने बऱ्याचशा विजयाचा मार्ग खुला करून देतं सातत्यानं पाहिलंय. तर सप्रेम मात्र गोंदाची मार्कवरती आलाय. नागपूरला गेले फटक्यासाठी जागा निवडली. डीप विकेटला हा फटका क्लिअर होतोय. फलंदाज पंकज ठोंबरेचा हा तडाखा आला. जबरदस्त टायमिंग होतं आणि चेंडू निघून गेलाय. 4 धावसंख्येसाठी आलेला हा जबरदस्त चौकार डीजे. धन्यवाद डीजे. सुरुवात जिथे दमदार करतो टीम अस्रोडी संघ. सन्मानजनक पूर्व फटकाला खेचलाय. अगदी सन्मान दिला या चेंडूला, कारण खोदून काढण्याचा होतं या चेंडूला. सन्मान दिला गेला. एक सिंगल आता पंकज ठोंबरेला मिळते, जो वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या एकेरी अंकाने पुढे जाईल. 24 धावा टोटल स्कोर बोर्डवरती आहेत. पहिले सत्र जिथे सुरू आहे 4 षटकांची मॅच. 4 गोलंदाज या पहिल्या सत्रामध्ये वापरावे लागतील. टीम लवजी संघाला अल्पेश थरकुडेचं नेतृत्व आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा लवजी संघ आपण खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जबरदस्त यावेळेस चेंडू थोडासा कालती जातोय. पायचित पकडण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. काय नमुना पाहायला मिळाला तो सप्रेम थरकुडेचा, ज्यानं पहिला हादरा दिला टीम अस्रोडी संघाला. रवी ठोंबरे या चेंडूवरती होतील बाद. यस डीजे तांडेल. या ठिकाणी सुरुवात कशी केली जाईल. सप्रेमने काय जबरदस्त सुरुवात केली. आपल्या संघाला एक सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. षटक क्रमांक 2 आहे, ज्यानं पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर खेचला गेला. त्यानंतर एक सिंगल धाव आली. त्यानंतर एक महत्त्वाचा विकेट, जो अक्षरशः आपल्या फलंदाजी करत असताना आपला डोकेदुखी ठरतोय. तो फलंदाज रवी ठोंबरे माघारी परतलाय. नवीन फलंदाज इनायत 3 नंबरवरती आलाय. किरण डोंगरे. बराचसा अनुभव आहे अस्रोडी संघाकडून. सातत्यानं बऱ्याचशा स्पर्धेमध्ये किरणला पाहिलंय. किरण डोंगरे क्रमांक 3 वरती आलेत. कशा प्रकारची फलंदाजी करणार, खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास असेल. बऱ्याचशा वेळेस या स्पर्धेमध्ये सातत्याने अस्रोडी संघ खेळला. यावेळेस बेमिसाल फटका आहे. उंची जास्त आहे, लांबी फार कमी आहे. चेंडू मात्र आतमध्ये जातोय. 30 सर्कलच्या आतमध्ये हा पकडला जाईल. अजून एक सफलता मिळते आहे टीम लवजी संघाला आणि सप्रेमला. ही विकेट त्याच्या खात्यामध्ये जोडली जाईल, ती सप्रेमच्या. यस डीजे. प्रेक्षक देखील या मॅचला जवळून पाहतात. KTCच्या माध्यमातून ज्यांना इथे येणं शक्य नाही ते आपल्या स्मार्ट TV वरती घर बसल्या देखील या मॅचला एन्जॉय करतात. खऱ्या अर्थाने त्याची सोय अजिंक्य पाडगे आणि प्रशांत वालेकर साहेबांनी हे यूट्यूब आम्हाला स्पॉन्सर केले, की जेणेकरून ज्यांना इथे येणं नाही किंवा जे जॉब कारणाने बाहेर आहेत त्यांना इथे येणं शक्य नाही, त्यांच्यासाठी ही उपलब्धी करून दिले. आणि खऱ्या अर्थानं KTCचं कौतुक करावं लागेल. गेल्या 2 रात्रीमध्ये ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट ह्याचं थेट प्रक्षेपण अगदी सुरू आहे. त्यांच्या टीमचं देखील विशेष कौतुक असेल. कॅमेरामॅन आमचे आर्यन धुले, जे या मॅचला 4 चांद लावण्याचा प्रयत्न करतात, आपल्या कॅमेऱ्यामध्ये ही स्पर्धा कव्हरेज करतायत, त्यांचं देखील कौतुक असेल. यावेळेस फटका फसलाय. पुनश्च चेंडू हवेमध्ये आहे. ही झेल सुटली. आता नशिबानं साथ दिली नाहीये ती सप्रेमला. सप्रेमने चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तितका साथ मात्र शतरक्षकाचा या सप्रेमला मिळत नसताना आज झेल सुटल्यानंतर एक सिंगल धाव जोडली जाईल. 25 धावा टोटल स्कोर बोर्डवरती आहेत. त्या प्रथम फलंदाजी करणाऱ्या अस्रोडी संघाचा संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. पहिल्यांदा या सत्रामध्ये एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचायचं असेल तर निश्चितपणे आक्रमण हे चढवावे लागेल. या पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त लोअर फुल टॉस होता. कार्पेट लेवल चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत. धावा एक कंप्लीट झाली.
एक सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे पोहोचेल. 26 धावा आहे, 26 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. सुरुवातीचं पहिलं सत्र जिथे टॉस गमावला टीम आसोडी संघानं आणि प्रथम फलंदाजी जी करावी लागली, कारण गोलंदाजांवरती विश्वास दाखवला गेला तो अल्पेश सरकुडेने. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी या पहिल्या सत्रामध्ये केली जाऊ शकते हा विश्वास त्याच्या मनामध्ये असताना इथे प्रथम फलंदाजी करताना आसोडी संघ 26 या धावसंख्येवरती पोहोचलाय. अजूनही हे षटक क्रमांक दुसरं संपुष्टामध्ये आलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रामधील. तोपर्यंत 12 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा आल्यात. षटक क्रमांक तिसरं सावरर विलेज एंड कडना हिमांशू. बऱ्याचशा वेळेस हिमांशू देखील काय कमाईची गोलंदाजी मागच्या काही स्पर्धांमध्ये केली आहे. तशा प्रकारची हिमांशू गोलंदाजी करणार का? सप्रेमने षटक जर पाहिलं तर तब्बल 7 धावा खर्च केला. त्यानंतर पहिलं षटक जे पाहिलं ते तेजस कराळे तब्बल 19 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. P1चं षटक होतं त्यावेळेस ते सुरुवातीचं हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं आणि त्या षटकामध्ये आसोडी संघाने चांगल्या स्थितीकडे वाटचाल केली आणि त्या षटकामध्ये तब्बल 19 धावा वसूल केल्या. त्यानंतरचं सप्रेमचं पाहिलं 7 धावांवरती ते षटक संपलं गेलं. हे षटक क्रमांक तिसरं सावरवली विलेज एंड करणार हिमांशू. प्रेक्षकांना एक विनंती की आपण मैदानाच्या आतमधून बाईक घेऊन जाऊ नका. एक कळकळीची विनंती आहे प्रेक्षक मायबापांना. 26 धावा आहेत. यावेळेस उडवायचं होतं चेंडूला, मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. आज झेल सुटल्यानंतर 3-3 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा झेल सुटला आणि त्यानंतर धावा कंप्लीट झाल्या 2. या 2 धावेने संघ आसरोटी संघ पुढे पोहोचलाय. तो 28 या धावसंख्येवरती 28 धावा आहेत. सुरुवातीचं हे पहिलं सत्र जिथे संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांतील परमेश्वर असं म्हणतात ते प्रयत्न करावे लागतील. या पहिल्या सत्रामध्ये एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचायचं असेल तर त्या प्रयत्नांना ची पराकाष्ठा करावी लागेल टीम आसरोटी संघाला. सलामीचा रवी ठोंबरे माघारी परतला. त्यानंतर किरण डोंगरे देखील माघारी आला. नवीन फलंदाज पवन ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये आलेत. कशा प्रकारचा खेळ करेल मी तर म्हणेन पवन आणि पंकज याला आता डावा सावरावा लागेल. एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचायचं असेल तर या डावामध्ये आपल्याला या खेळपट्टीवरती चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. अचूक टप्प्यावर हा नियंत्रित चेंडू मात्र फेकला. गोलंदाज हिमांशूने काय जबरदस्त अतिशय टिचून मारा पाहायला. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज घेतला गेला आता हिमांशूने आणि निर्धाव चेंडू मात्र फेकला गेला या खेळपट्टीवरती. तब्बल पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. स्ट्रायकिंग एंडवरती पंकज ठोंबरे आहेत जे सलामीच्या जोडीमध्ये आले होते. ह्या वेळेस मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पुनश्च मात्र एक सिंगल जोडी जाईल. प्रयत्न चांगला राहिलाय तो फलंदाजी करणाऱ्या आसरोटी संघाचा. प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. विद्युत तारेला जर चेंडू लागून आपण झेल पकडला तर खेळाडू बाद असेल याची नोंद घ्या आणि तोच चेंडू विद्युत तारेला स्पर्श करून जर का बाहेर गेला तर षटकार असेल याची या दोन्ही संघाने आणि सर्व उर्वरित खेळाडूंनी आहे. हा नियम वारंवार आम्ही सांगणार नाही आहोत याची पूर्णपणे आपण दक्षता घ्या. धावसंख्या आहे टोटल 30 धावा आहेत. सुरुवातीचं पहिलं सत्र हे सुरू आहे. आसरोटी संघ या प्रथम फलंदाजी करत असताना 30 धावसंख्येवरती पोहोचलाय. गोलंदाजी करणारा लवजी संघ जो आता धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिमांशू गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेस हेलिकॉप्टर फटका, हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन चांगलं आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडूला फेकून दिलाय. पंच असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार होईल परंतु आमच्या डीजे सिस्टम मुला आम्हाला देखील तो चेंडू दिसला नाहीये परंतु चेंडू मात्र आतमध्ये राहिला. एक सोपा झेल पकडला गेला. सफलता मिळतीये ती हिमांशूला. अजून एक झटका लागला टीम आसरोटी संघाला. यस डीजे तांडेल. निश्चितपणे हे दिलदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं दादांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व फार मोठं आहे. असंख्य युवकांचं जाळं आणि खऱ्या अर्थानं युवकांची फळी त्यांच्या मागे ही सातत्यानं उभी असते आणि खऱ्या अर्थानं नेतृत्व कसं असावं ते आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे सारखं खऱ्या अर्थानं
प्रतिवर्षी ही स्पर्धा एक युवकांना आणि तरुणांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून प्रामुख्याने एक मनाशी ध्यास बाळगला आणि या खेळपट्टीवरती आपल्याच परिसरामधील खेळाडू घडले पाहिजेत हा प्रामुख्याने उद्देश होता। यावेळेस उद्देश होता तो अगदी षटकारच्या दिशेने फटका खेचायचा, फटका सीमा पार होतोय, आलेला षटकार धावसंख्येला दिला आकार आणि धावसंख्या आहे टोटल 36 धावा 36। यस डीजे तांडेल शेठ बैलमारे यांच्या साहेबांची चर्चा सातत्यानं या तालुक्यामध्ये एक नेतृत्व कसा असावा आणि खऱ्या हाताने आपल्या या नेतृत्वावरती खऱ्या हाताने असंख्य तरुण त्यांच्या पाठीशी उभे असतात आणि खऱ्या अर्थानं या नेतृत्वावरती विश्वास ठेवून बघितलं तर असंख्यांना रोजगार देखील मिळवून दिलाय आणि अनेक जी कामं असतील ती आपल्या गावासाठी खऱ्या अर्थाने आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे यांच्या नेतृत्वामध्ये सातत्यानं एक गावाचा विकास हाच मनाचा ध्यास आणि खऱ्या अर्थाने हे नेतृत्व आहे जे अगदी काही क्षणातच या मंचावरती येतील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ट्रॉफीचा दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाने ही स्पर्धा प्रतिवर्षी भरवली जाते। त्याच दिमाखाने ही स्पर्धा गेल्या 2 रात्रीमध्ये पाहिली आणि आजची ही 3री रात्र तुम्ही एन्जॉय करताय। असरोटी का नाम लवजी असे मॅच या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, संघर्ष सुरू या दोन्ही संघाचा। प्रथम फलंदाजी करताना असरोटी संघ जाऊन पोहोचलाय 36 धावा। शेवटचा आणि अंतिम षटक आहे ओमकार थरकुडेचं। स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पवन ठोंबरे आहेत, राईट हँड बॅट्समन। जबरदस्त बेमिसाल फटका, उंची जास्त आहे, लांबी फार कमी आहे, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अजून एक झटका लागला। पवन ठोंबरे येते आता बॅक टू द डगआउट्स। यस डीजे तांडेल तांडेल निश्चितपणे समाजसेवक समाजाचा घेऊन बसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। त्यांच्या खऱ्या अर्थानं नेतृत्व आज या सावरोलीकराला लाभलंय, हे खूप मोठं भाग्य तुम्हा आम्हा सर्वांचं आहे। षटक क्रमांक 4थं षटक आहे, धावसंख्या आहे 36 धावा आहेत। ओमकार थरकुडीचं शेवटचं षटक आहे, पहिल्या चेंडूवरती विकेट म्हणजे पहिल्या चेंडूवरती संभ्रमामध्ये टाकलाय टीम असरोटी संघाला। यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून तो असा लांब ठेवला चेंडू होता, अगदी निर्धाव चेंडूची सांग त्या मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आलाय। इथे कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये, पहिल्या चेंडूवरती आलेला विकेट, त्यानंतरचा हा निर्धाव प्रतीचा चेंडू मात्र फेकला गेला। आपल्या संघाला एक ऊर्जा द्यायचं काम ओमकार थरकुडीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये करत असताना 36 धावा आहेत। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, इथे अगदी ऑफस्टिक पासून बराचसा हा चेंडू लांब होता, शरीरापासून लांब ठेवलेला चेंडू मात्र थोडासा बाहेर निघतोय। पंचांनी मात्र ओळखलं हा चेंडू खराब आहे, अतिरिक्त धावेत मात्र भर होईल, 100 धाव मिळेल, 37 वरती पोहोचतोय। तो प्रथम फलंदाजी करणारा असरोटी संघ संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागेल, इथे धावा कशाही येवत असरोटी संघाला, पण ते धावा यायला मात्र सुरुवात झाली। पहिले 2 चेंडू चांगले फेकले, त्यानंतरचा एक खराब चेंडू मात्र आपण गोलंदाज ओमकार तरकुडीच्या माध्यमातून पाहिला, जो एक धाव मात्र देऊन गेला। यावेळेस मात्र कार्पेट लेवल चेंडू ड्राईव्ह केला जातोय, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत जरूर पोहोचलेत, एक सिंगल मात्र या चेंडूवरती मिळेल। 38 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत, एक सिंगल तुषार साजेकरला मिळते, एक चेंडू निर्धाव प्रतीचा खेळला, त्यानंतर एक सिंगल त्याच्या बॅटमधून आली। राहुल ठोंबरे त्यांनी एक षटकार खेचलाय, अपेक्षा असेल अजून एक चौकार एखादा षटकार एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून येईल अशी अपेक्षा त्याच्या भद्रकांकडून असेल। यावेळेस उडवायचं होतं चेंडूला, मिस टायमिंग फटका आहे, क्षेत्ररक्षकाने हा झेल सुटल्यानंतर इथे धाव घेताना दुसरी धाव घेताना फलंदाज राहुल ठोंबरे होतील बाद।
एक धाव राहुल ठोंबरेला मिळेल. एकेरी अंकानं संघाची धावसंख्या पुढे जाईल. 39 वरती पोहोचतोय. परंतु प्रथम फलंदाजी करणारा टीम आसरोटी संघ संघर्ष करतोय. प्रयत्न सुरू आहेत या चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा. ते प्रयत्न आता कुठपर्यंत या टीम आसरोटी संघाला साथ देतात हे मात्र निश्चितपणे पाहावं लागेल. सन्माननीय कैलासजी बैलमारे साहेबांचं शुभागमन झालंय या आमदार आणि दमदार ट्रॉफी मध्ये. त्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये आलेत. क्रमांक 7 वरती थोडीशी अवस्था बिकट आहे. रवी ठोंबरेची विकेट आली त्यानंतर पंकज ठोंबरे बाद झाले. त्यानंतर डावाला सावरायचा प्रयत्न अद्यापही कोणत्या खेळाडूने केला नाही. जो प्रयत्न त्या खेळपट्टीवरती व्हायला हवा तो प्रयत्न मात्र होताना दिसत नाहीये तो टीम आसरोटी संघाकडून. तब्बल 39 धावा आहेत. अजूनही चेंडू काही शिल्लक आहेत. शेवटच्या आणि अंतिम षटकामधलं हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे. डेट ओव्हरचं षटक आहे. शेवटचं षटक. यावेळेस उडवल्या चेंडूला. पुनश्च चेंडू बराच काल हवेमध्ये आहे. पुनश्च झेल सुटली. जो प्रयत्न व्हायला हवेत लवजी संघाकडून ते प्रयत्न थोडेसे कठीण आहेत आणि ते प्रयत्न मात्र आता करण्याचा प्रयत्न या चुका वारंवार होतात त्या लवजी संघाकडून. झेल घ्यायचा प्रयत्न होत नाहीये. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चला या तिसरे पंच. निश्चितपणे जो काही निर्णय असेल तो निर्णय निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
हल पंच धावा 2 3 धावा संख्या टोटल पोहोचली आहे 42 धावा आहेत. जरूर खेळाला सुरुवात होईल. शेवटचे आणि अंतिम षटक आहे ते ओमकार तरकुडीचं शेवटचं आणि अंतिम षटक आहे. पहिलं सत्र आहे. या शेवटच्या षटकामधले अजूनही काही चेंडू शिल्लक राहिलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. ऋषी बांदर मैदानाच्या आतमध्ये आलेत. क्रमांक 8 वरती संघ पोहोचलाय 42 धावांवरती. जिथे अजूनही काही चेंडू शिल्लक राहिलेत शेवटच्या आणि अंतिम षटकामधले जे ओमकार तरकुडीचे शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 42 धावा आहेत. अकुट्याचा चेंडू होता. थोडीशी एज लागते जरूर. एक सिंगल मिनिट एका धावेपेक्षा जास्त काही मिळालं नाहीये. इथे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. परंतु जी पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थाने गेल्या 4 रात्रीमध्ये आम्हाला जे पाणी मिनरल वॉटर पुरवलंय ते खऱ्या अर्थानं राकेशजी बांदल आणि श्रीकांतजी पाटील या दोघांचंही मनापासून आभार. त्यानंतर मालिकावीर जी आम्हाला मालिकावीरचं सन्मान चिन्ह जे या स्पर्धेला स्पॉन्सर्ड केलेत ते ऋषिकेश बैलमारे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज जी ट्रॉफी आम्हाला या स्पर्धेला दिली आहे ती विराजजी पवार. उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी जी आम्हाला या स्पर्धेसाठी दिली आहे ती ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दत्तात्रय तांबडे यांनी जी ट्रॉफी आम्हाला दिली आहे. त्यानंतर सामनावीर जे सर्व ट्रॉफीज आम्हाला दिल्यात ते निखिलजी बैलमारे. जी साऊंड सिस्टम आम्हाला या स्पर्धेला स्पॉन्सर्स केली आहे ते रोशनजी पाटील आणि मंगेशजी बांदल. त्यानंतर शूज आम्हाला दिलेत ते परेशजी घरत. क्रिकेटचे चेंडू म्हणजे 4 रात्रीमध्ये जेवढे काही चेंडू लागतील त्याची पूर्तता केली आहे जे स्पॉन्सर्स केले ते महेशजी पाठारे आणि सचिनजी खाडे. त्यानंतर बायसिकल जी मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय ते संकेतजी पाटील आणि रोहितजी पाटील कैरे यांनी आम्हाला ही बायसिकल स्पॉन्सर्स केली आहे. त्यानंतर यूट्यूब लाईव्ह जे प्रतिवर्षी आम्हाला स्पॉन्सर्स करतात एक युवक नेतृत्व आणि अजिंक्यजी पाडगे साहेब आणि त्यानंतर प्रशांतजी वालेकर साहेब. त्यानंतर ज्या 4 ट्रॉफीज बघताय प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला दिल्यात ते आदरणीय निलेशजी लाड या सर्वांचं मनापासून आभार या निमित्तानं व्यक्त करेन. त्यानंतर दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करेन खोपोलीचा व्हाईस ऑफ खोपोली आता तुषारजी धुमाल. पण पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी करूया आपण. काटरंग आणि चावणे या दोन्ही संघाला च्या कर्णधाराला विनंती आहे की टॉस करण्यासाठी या ठिकाणी मंचावर आपण यावं. परंतु या मायक्रोफोन या कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा बदल करतोय. व्हाईस ऑफ खोपोली तुषारजी धुमाल या मायक्रोफोनवर जोडले जातील. परंतु ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. परंतु धावसंख्या आहे ती 43. 24 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे तांडेल. चोवीस चेंडू आणि 46 धावांची गरज. स्कोरमध्ये थोडंसं आमचं कन्फ्यूज झालं होतं त्या कारणाने हा सांगितलं टॉस. या दोन्ही संघाला मी आमंत्रित करतो टॉससाठी. त्यानंतर काटरंग आणि चावणे या दोन्ही संघाला विनंती की टॉस करण्यासाठी आपण यावं. या ठिकाणी आसरोटी टीमला शुभेच्छा आल्यात. अजिंक्य बोर्ड एक मराठीचे समालोचक आहेत त्यांनी आसरोटी टीमला आणि या स्पर्धेला मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत.
सन्माननीय राकेशजी बांदल जे आसरोडीचे जावई आहेत, ज्यांनी आसरोडी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्यात. आणि जर आसरोडी संघानं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक इथे जिंकलं आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये, तर त्यांच्यासाठी गुपित असं पारितोषिक देण्यात येणार आहे सन्माननीय राकेशजी बांदल साहेबांकडनं. यानंतर मी पुन्हा एकदा दोन्ही संघांना टॉससाठी आमंत्रित करतो. आपण लवकरात लवकर या मॅच असेल चावणे विपक्ष काटरंग. चावणे संघाच्या संघानाकाला आणि काटरंग संघाच्या संघानाकाला विनंती आपण टॉससाठी या. आणि टॉससाठी मी आमच्या पाहुण्यांना आमंत्रित करतो आपण यावं. सन्माननीय कैलासदादा बैलमारे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र इथे टॉस केला जातोय. रामदासजी कदम यांनी देखील आज खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा इथे दिलेल्या आहेत. न्यू स्टार चावणे विपक्ष दर्गे ब्रदर्स काटरंग यापुढील होणार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर टॉस मात्र इथे केला जातो आणि नाणेफेकीचं कौल झालेलं आहे. यंगस्टार न्यू स्टार चावणे संघाने टॉस जिंकलाय, पण सगळे यंगस्टार आहेत हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅच कडे वळूया. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी लक्ष असेल 46 धावांचं. नेक्स्ट इनिंगचा खेळ आता आसरोडी संघ गोलंदाजी करेल आणि फलंदाजी पाहायला मिळेल ती टीम लवजी संघाची. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. संदेश पाटील आणि नवनाथ मामुणकर. डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्ग वरती येतोय गोलंदाज तुषार साजेकर. वेगवान हा गोलंदाज, छोटा पॅक बडा धमाका म्हणून खालापूर तालुक्यामध्ये नावारूपाला आलेला हा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने आता गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. गुडलाईन स्पॉट वरनं या चेंडूना उंची देण्यात आली आणि त्यानंतर या चेंडूनं सरळ यष्टिरक्षकाचा भेद घेताना निर्धाव चेंडूची केली आहे सांगता. आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा माननीय श्री प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे पुरस्कृत या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. रामदासजी पवार या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पंच आमच्याकडे वळताना सांगतात हा चेंडू स्वेरे धावांचा श्री गणेशा होतोय आणि लवकरच त्यांच्याकडनं गुड न्यूज. सावरोळीतील 9 तरुणांना मात्र देण्यात येईल. जी गुड न्यूज असेल बैलगाडी शर्यतीतील एक मोठ्या नामांकित बैलाची. मोगॅम्बो की गब्बर, पण खेळ इथं डेंजर मैदानामध्ये होतोय. पंचांनी पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा इशारा दिलेला आहे. धावपलकावरती धावा लागल्या त्या 2. एक चेंडू मात्र इथे लिगली पाहायला मिळाला. समीकरण होतं 24 चेंडू आणि 46 धावांचं. आता 23 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज. 23 चेंडू 44 धावांची गरज आहे. मैदानामध्ये जबरदस्त एकीकडे आहे आसरोडी तर दुसरीकडे आहे लवजी. सरळ बॅटनं कॉपी बुक स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगली कामगिरी करताना आपल्या संघासाठी त्यानं निर्णायक क्षणी चेंडू अडवला आणि 1 धाव मात्र खर्च झाली आहे. एका धावेनं स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा वाढ. टोटल धावा लागल्यात त्या 3. स्ट्राईक एंड वरती नवनाथ मामुलकर, वेल एक्सपिरियन्स असा फलंदाज, ओपन क्रिकेटचा देखील बराचसा अनुभव आणि आता ग्रामीण क्रिकेट लवजी संघाकडनं खेळताना स्ट्राईक एंड वरती तुषार साजेकर. नावात बरंच काय आहे, मैदानावरती करून दाखवावं लागेल. खेळपट्टी अतिशय सुरेख आहे जी क्रिकेटला सातत्यानं साथ देते. प्रेक्षकांनी देखील आता या मैदानाकडे येण्याची गर्दी केलेली आहे. त्या तमाम प्रेक्षकांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. जबरदस्त टायमिंग. यावेळेस जसा आला तसा त्याला सीमारेषेच्या पलीकडे मारलं गेलं. आउट ऑफ द पार्क. अर्थातच मिळतील ब्रँडेड आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये 4 धावा. इट्स अ चौकार. डीजे
त्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं असे आमचे प्रवीण दादा, ज्यांचं हे गीत डीजेच्या माध्यमातून लावलं जात आहे. जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू होता. या चेंडूवरती फलंदाजाकडे उत्तर होतं. यावेळेस टायमिंग मात्र साधता आला नाही. फलंदाज नवनाथ मामुनकरला हा चेंडू जातोय निर्धाव. खूप वेगवान चेंडू होता. यष्टिरक्षकाला देखील प्रश्न पडला होता कशा पद्धतीनं हा चेंडू अडवायचा, पण निर्णायक क्षणी चेंडू अडवला गेला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. तुषार करून दाखवतोय आपल्या संघासाठी. आणखीन एक जबरदस्त चेंडू. या चेंडूनं टप्पा पडल्यानंतर वळण देखील घेतलं आणि आता मात्र यष्टिरक्षक चांगली कामगिरी करताना हा चेंडू त्यानं सुरेखरित्या कलेक्ट केला, अडवला आणि त्यानंतर पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. आणखीन एक चेंडू जातोय लागोपाठचा दुसरा निर्धाव. नवनाथ मामुनकर ज्यानं चौकारानं मात्र स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन केलं आणि आपल्या संघाच्या धावफलकावरती धावांनी वाढ केली. यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. विनोदच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळायचं होतं, पण 38 सर्कलमध्ये चेंडूला गॅदर करताना एक धाव घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीनं टोटल धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे. 46 धावांचा पाठला करताना बिनबाद 8. ही जमेची बाजू आहे टीम लवजी संघासाठी. सलामीला आलेले हे दोन धुरंधर मात्र मैदानामध्ये अजूनही आपला खेळ सुरेख करताना टीम मीटिंग घेण्यास भाग पडलेली टीम असुर्डी संघाला नेक्स्ट बॉलर कोण असेल हे पाहण्याआधी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. सोहळा आहे आनंदाचा, हा सोहळा आहे सन्मानाचा, हा सोहळा आहे खऱ्या अर्थानं सगळ्यांना हवा हवाचा. डीजे तांडेल तांडेल. पाहिलं ज्यांनी बक्षिसाची खैरात मात्र रसायनीमधील एका मोठ्या स्पर्धेमध्ये केली होती आणि त्याचं सातत्यानं उल्लेख आमचे प्रवीण सर दुगाडे करत असतात, कारण त्यांच्यासारखा माणूस होणे नाही. इथे चांगला चेंडू होता. यॉर्कर लाईनच्या चेंडूवरती नवनाथ मामुनकरनं मिड विकेटच्या दिशेनं मारलेला फटका. कार्पेटच्या साईनं एक धाव मात्र मिळतीये. एका धावेनं स्कोर कार्डवरती झालीये वाढ. टोटल धावा लागल्या त्या स्कोर कार्डवरती 46 धावांचा पाठलाग करताना 9 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. या 9 धावांवरती टीम लवजी संघाचा खेळ सुरू आहे. आता डाव्या हाताचा बॅटर संदेश स्ट्राइक एंड वरती आलाय. डावं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती किरण डोंगरे पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करताना पाहायला मिळाला. यावेळेस दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पकडला जातोय. पंचांनी पनिशमेंट दिली. अर्थातच पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडूचा इशारा. स्क्वेअर चेंडूच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावांची वाढ होतीये. धावा लागला स्कोर कार्डवरती 46 धावांचा पाठलाग करताना 10 धावा स्कोर कार्डवरती नक्कीच लागल्यात. चांगला फटका. टायमिंग प्रॉपर. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्यानं मात्र झटका दिलाय असुर्डी संघाला. 6 धावांसाठी अप्रतिम दर्जेचा हा बिग हिट षटकार. त्या 16
46चा पाठला करताना 16 धावा धावपलकावरती. संदेश पाटील जबरदस्त इन ऍक्शन मध्ये फटकेबाजी करतोय. मैदानावरती पुरेपूर ताकदीचा आणि युक्तीचा वापर करताना हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. पण गोलंदाजांना आता स्वतःला सिद्ध करणं देखील गरजेचं आहे. 46 धावा वाचवल्या जाऊ शकतात, पण त्या वाचवताना चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती निर्णायक क्षणी चेंडू देखील निर्धाव फेकणं गरजेचं असताना यावेळेस आक्रमण केलं होतं ते फलंदाजानं. इथे आता युक्तीचा वापर होता. टायमिंग थोडासा कमी पडला मी तर म्हणेल. 2 क्षेत्ररक्षकांनी चांगला प्रयत्न केला. निर्णायक क्षणी असं वाटलं होतं 4 धावा पाहायला मिळतायत की काय, पण निर्णायक क्षणी क्षेत्ररक्षकांनी चेंडूला अडवलंय. सिंगलला धावपलकावरती होती वाढ. टोटल 17. क्रिकेटच्या पटलावरचा हा अशुभ आकडा मानला जातो. इथे खतरा कोणाच्या वाटेला. स्ट्राईक एंडवरती आलाय नवनाथ मामुनकर, ज्याच्या मनगडातली ताकद आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली, ज्यानं चौकार मारला होता. पण गोलंदाजानं चांगलं केलेली किमया या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला मिळाली. ठोसास ठोसा मॅच मध्ये जबरदस्त आनंद मात्र प्रेक्षक घेत आहेत. पुन्हा एकदा चेंडूला उंच उडवलंय. क्षेत्ररक्षक थोडासा थांबला होता, पण निर्णायक क्षणी त्यानं धाव घेतली आणि धावता धावता टिपलेला झेल, पकडलेला झेल नवनाथ मामुनकरचा 17 धावसंख्येवरती संपवलेला खेळ. ठोक डीजे. मंदाबाई शिकलेली नव्हती का? अर्थातच 3 जानेवारी 1831 या साली मात्र स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी प्रगतशील कामगिरी केली, प्रत्येक स्त्रियांना आदर मिळावा, शिक्षण मिळावं म्हणून ज्यांनी स्वतःला सिद्ध केलं, अशा सावित्रीबाई यांचे आज खऱ्या अर्थानं आठवण मात्र होतीये. आणि या गाण्यानं स्त्रियांना प्रगतशील केले. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आता कामगिरी करते. मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो, की मग कंपनीमध्ये एखादा जॉब असो, स्त्रियांनी चंद्रावर देखील पाऊल ठेवलं आणि आता स्त्रिया या प्रगतशील झाल्यात. या गाण्याचं उत्तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. पण या उत्तराच्या शोधात टीम लवजी संघ मैदानामध्ये उतरलाय. 46 धावांचा पाठलाग करताना त्यांनी आतापर्यंत धावा लावल्या त्या धावपलकावरती, त्या 17 एका गड्याच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय हिमांशु यादव. बघा, टीम वीरेश्वर वर्षी खोपोली संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि त्या संघाला ज्यांचा आज वाढदिवस आहे असे सन्माननीय ऋषभ दिलीपजी शेळके यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पुढील वाटचालीसाठी देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पण इथे मात्र आता लवजी संघ येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करणार का येणाऱ्या चेंडूवरती गोलंदाज पुन्हा एकदा किरण, आशिषी किरण जागी करणार, तो टीम असरोडी संघासाठी. 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 46चा पाठला होतोय. पाठला करताना मात्र अडचण निर्माण केली आहे ती गोलंदाजानं, पण येणाऱ्या चेंडूवरती या अडचणीतनं सावरण करा. फलंदाज हिमांशु यादव, 3ऱ्या क्रमांकावरती आलेला हा बॅटर. यावेळेस एंड बदललं गेलं. खेळ देखील बदलतोय का? अशा वेळी असं वाटलं होतं झेल टिपण्याची संधी होती, पण बॅटची कडा घेऊन मागच्या दिशेने चेंडून वळण घेतलं आणि जेव्हा वळण निर्माण झालं तिथे मात्र वेगानं धाव देखील पूर्ण झाली. एका धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 18. युवकांच्या गळ्यातलं ताईत बनून ज्यांनी
क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक तरुणांना वेळ लावलाय असा विराट कोहली, ज्याच्या जर्सीवरती सातत्यानं आकडा आपण पाहिला, तोच आकडा आता स्कोर कार्ड वरती आहे. स्ट्राईक एंड वरती आलाय संदेश पाटील, मॅन फ्रॉम लवजी. बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण इथे मात्र गोलंदाजानं फलंदाज टान्स ओळखताना गुडलेन स्पॉटवर चेंडूला उंची दिली आणि त्यानंतर चेंडू गेला निर्धाव. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 8, या षटकामध्ये धावा आल्यात 1 गडी बाद 10. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता लक्ष आहे 28 धावांचं. येणारे 12 चेंडू 28 धावा, 28 धावा, येणारे 12 चेंडू. पण या 12 चेंडूमध्ये 28 धावा पूर्ण कशा पद्धतीने केल्या जातील, का या अडवल्या जातील, हे पाहण्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि ऐकूया सुमधुर संगीत. डीजे तांडेल तांडेल तांडेल. नेक्स्ट बॉलर पंकज ठोंबरे. 12 चेंडू 28 धावांची गरज होती, पण इथे मात्र अविलांड कार्पेट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पाहायला मिळाला, ज्या फटक्यावरती आल्यात खऱ्या अर्थानं 2 धावा. येणारे 11 चेंडू आणि गरज असेल ती जिंकण्यासाठी टीम लवजी संघाला असरोडी संघाच्या विरोधात 26 धावांची. 11 चेंडू 26 धावांची गरज होती, पण इथे मात्र आपण बघतोय पुन्हा एकदा गोलंदाजानं मारली बाजी. हिमांशू यावेळेस आशाभूत नजरेनं येतोय डगआउट मध्ये आणि आता संकटात आहे ती टीम लवची संघ, आणि या संकटातनं सावरताना कोणता फलंदाज जाईल मैदानामध्ये हे पाहण्याआधी पुन्हा एकदा घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकूया सुमधुर संगीत.
धारी होती तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता, लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा, छत्रपती छत्रपती शिवाजी भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जबरदस्त गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. मयूरनं मात्र त्यांचे पंख उडवले. या मयूरनं चांगली कामगिरी केली झेल टिपताना. नेक्स्ट बॅटर संघाचा तारणहार. ज्यावेळेस संघ संघटित असतो तेव्हा हा फलंदाज नेहमी मैदानामध्ये येतो. अल्पेश सरगुडे. बॅटची कडा मात्र यावेळेस घेतली गेली. धाव घेतली जात नाहीये. धावा रोखण्याचं काम पंकज ठोंबरे या गोलंदाजानं केलंय आणि आतापर्यंत त्यानं धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 2. घेणारे अजून या षटकातील एक चेंडू असेल. 7 चेंडूंनी विजयासाठी लक्ष आहे ते 26 धावांचं. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट मारा केलाय. विकट परिस्थितीमध्ये टीम लवजी संघ पाहायला मिळतोय. अल्पेश सरगुडेला देखील बांधून ठेवलं. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. ती टीम लवजी संघाला विरोधात पाहायला मिळतोय तो येल्लो जर्सी मध्ये जय मल्हार आसुरोडी संघ. मॅच अभी खत्म नहीं हुआ है. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच मध्ये मजा आहे, मॅच मध्ये रोमांच आहे. मनोज पाटारे यांची कामगिरी मात्र लाजवाब आहे. या सोहळ्यामध्ये आपण हार्दिक असं स्वागत करूया. सन्माननीय जॉन्टीबाई तेलंगे यांना मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवावी. खेळाचा मात्र आनंद घ्यावा. आमदार ट्रॉफीचा दमदार सोहळा पुरस्कृत मात्र आदरणीय प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे साहेबांच्या या सोहळ्यामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. काटरंग संघ देखील आता नेक्स्ट मॅच साठी सज्ज झालाय. विशाल शेठ चोगले साहेबांकडून देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. इथे चेंडू मात्र उसळी घेताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यंग टॅलेंट पवन. हवा का झोका. हॅरी पिंगळे देखील मॅचचा आनंद घेताना. वाईस ऑफ घोडवली त्यांनी मात्र आसुर्डी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आणि नरेश ठोंबरे यांचे कदाचित चिरंजीव आहेत पवन ठोंबरे, जे आता आपल्या वडिलांच्या कार्यकिर्दीवरती अनुसरून मात्र क्रिकेटचा खेळ करतायत. इथे फटका जरूर आलाय पण झटका टीम लवजी संघाला दिला गेलाय. ठोक डीजे. इट्स पाहायला मिळेल. न्यू स्टार चावणे विरोधात टीम काटरंग संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. अजिंक्य दर्गे यांच्यावरती मात्र मॅच सुरू होण्याआधीच पैशाचा पाऊस पडतोय. विशाल शेठ चोगले यांनी मात्र त्यांच्या 50 धावांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. षटकार हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि रिव्हर्स जर 3 षटकार मारले तर नक्कीच त्यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे जवळजवळ 3 षटकारांना रिव्हर्स जर आले तर 4,000 रुपयाचं पारितोषिक. लोहा गरम आहे. प्रवीण दुगाडे सर नेहमी म्हणतात मारलो हातोडा. चांगला चेंडू पुन्हा एकदा डॉट डॉट आणि डॉट. मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती टीम लवजी संघासाठी झाली आहे खऱ्या अर्थानं हॉट हॉट आणि हॉट. तेजस कराळे आलाय. स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. गोलंदाज पवन जबरदस्त गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि इथे मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय तो फलंदाजाला. या सौंदर्याला भूलू नका. या सुगंधाच्या मोहामध्ये पडू नका. तरी बरेच जण मोहाच्या गुपित जाळ्यामध्ये अडकतात. चांगला चेंडू होता, त्याला मात्र सन्मान दिला गेला आणि इथे घेतली जाते ती एक धाव. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त. प्रवीण सर नेहमी सांगतात हा ना करते हुए
नवाब साहब की गाडी जरूर छूट गई, लेकिन इथे गाडी पकडायची असेल तर मात्र तुम्हाला वेळेच्या आधी जावं लागेल. शेवटचा चेंडू असेल आणि विजयासाठी गरज आहे 25 धावांची. म्हणजे पवननं या षटकामध्ये विकेट देखील घेतली आणि धाव देखील खर्च केली ती एक. जबरदस्त गोलंदाजी केली पवननं. जर या गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या नक्कीच वाजवा. प्रेक्षकांना विनंती असेल, आणि टाळ्या जर तुम्ही वाजवल्यात तर नक्की तुमचा रक्तप्रवाह वाढेल आणि त्या खेळाडूची नेक्स्ट मॅच साठी एनर्जी देखील वाढेल. नेक्स्ट मॅच मैदानामध्ये आता